एक राज्य एक दस्त नोंदणीमुळे गैरप्रकार वाढण्याची भीती व्यक्त करत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी एक राज्य एक दस्त नोंदणीला विरोध असल्याचं कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना सांगितलं। राज्य सरकारला याचे दुष्परिणाम काय असतील हे मराठा महासंघाकडून सांगण्यात आलं असून या विरोधातील आंदोलनाची दिशा लवकरच स्पष्ट करू असंही त्यांनी सांगितलं। राज्य शासनाने 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये एक राज्य एक नोंदणी हा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार 1 मे पासून जिल्हा स्तरावर एक जिल्हा एक नोंदणी या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे। अखिल भारतीय मराठा महासंघाचा एक राज्य एक दस्त नोंदणीला विरोध असल्याचं महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी आज कोल्हापुरात पत्रकार बैठकीत सांगितलंय। बुधवारी 18 जून रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत बैठक बोलावली आहे। या बैठकीनंतर आम्ही आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। सध्याच्या एक दस्त एक जिल्हा नोंदणी दरम्यान दस्त करताना अनेक गैरप्रकार समोर आलेत। दस्त नोंदणी करतेवेळेस बोगस व्यक्तीला उभं केलं जाणं, मृत व्यक्ती जिवंत असल्याचं दाखवून दस्त नोंदणी करणं, शेतकऱ्यांची दिशाभूल करून शासकीय प्रकल्पांजवळच्या जमिनींचे व्यवहार करणं, कुटुंबातील हिस्से निश्चित झाले नसताना एखाद्यानं जमीन विकणं, सामायिक मालकीच्या इमारतीत एकाच हिस्सेदारानं लीज डीड करणं, रेरा नोंदणीकृत नसणाऱ्या सदनिका आणि फ्लॅट विक्री करणं, तसंच 7/12वर इतर अधिकारात सरकारचं नाव असताना दस्त नोंदणी करणं असे अनेक गैरप्रकार सध्या सुरू असल्याचं कोंढरे यांनी सांगितलं। याच धर्तीवर एक राज्य एक दस्त नोंदणीमध्ये गैरप्रकार घडत राहिले तर अनेक कायदेशीर पेच निर्माण होतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। अखिल भारतीय मराठा महासंघानं याबाबत राज्यभरात निवेदनं देत राज्य शासनाला धोक्याची माहिती दिली असल्याचं कोंढरे यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं। या पत्रकार बैठकीला महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, विजय पाटील, डॉक्टर लक्ष्मीकांत नलावडे, सरदार पाटील, अमरसिंह पाटील, शैलजा भोसले, संयोगिता देसाई, अवधूत पाटील आदी उपस्थित होते।